भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी मार्गावरील खर्डी गावात एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खर्डी गावात भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्याच्या सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्राने निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली असून हल्लेखोरांनी अचानक हल्ला करत दोघांना संपवले। प्रफुल्ल तांगडी आपल्या 2 सहकाऱ्यांसोबत जेडीटी एंटरप्राइजेस या त्यांच्या कार्यालयात बसले होते। रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्राने प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला। हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला। हल्लेखोरांची संख्या 4 ते 5 होती। या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेतील एक धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 1 वर्षापूर्वी प्रफुल्ल तांगडी यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला झाला होता। त्या हल्ल्यातून ते बचावले होते, मात्र आजच्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला। प्रफुल्ल तांगडी भाजप युवा मोर्चाचे एक सक्रिय कार्यकर्ता आणि जिल्हा उपाध्यक्ष होते। त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे याचा तपास पोलीस करत आहे। ही हत्या वैयक्तिक वादातून झाली आहे की राजकीय वैमनस्यातून याचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणातील पोलीस तपास सुरू असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत। यानंतर दोन्ही मृतदेह भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात संविच्छेदनासाठी आणले होते। दोन्ही मयत तरुणांचे नातेवाईक व ग्रामस्थ रुग्णालयात दाखल झाले होते। खरोखर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आमचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आमच्या परिवारातला माणूस, आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत एकदम आम्ही भावासारखे राहणार आहे। आमचा एकदम जवळचा कार्यकर्ता प्रफुल्ल तांगडी याची काल हत्या झाली, अतिशय दुर्दैवी। आणि या हत्येमागे म्हणजे त्याचं काम, त्याचा व्यवसाय, त्याचं राजकारण, समाजकारणातून त्याचं राजकारण चालू होतं। कुठलंही हे नाहीये, कुठलीही गोष्ट त्याच्यासोबत झाली तर तो कायदेशीर पोलीस स्टेशनला येतो, तर तुम्ही पोलिसांकडे चौकशी करू शकता। आणि आज त्याच्यावर अशी दुर्दैवी घटना त्याच्याबद्दल होणं खरोखर अतिशय दुःख आहे आम्हाला। आणि याच्या मागे जे आहेत, आता आम्ही पोलिसांशी चर्चा केली, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे। याच्या मागे जे लोक असतील, जे राजकीय षडयंत्र असेल, ज्यांनी हे केलं असेल, आम्ही पोलिसांना विनंती केली तर तुम्ही याच्या मागे जे लोक असतील त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि अशा युवकांची, म्हणजे समाजात काम करणाऱ्या अशा चांगल्या युवकांची जर असं हत्या होत असेल तर खरोखर हे भिवंडीसाठी अतिशय दुर्दैवी आहे। कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये। आज त्याच्या कुटुंबात, त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे। भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, त्याचे सहकारी असो, पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी गमावलाय, याचा अतिशय दुःख आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्या मागे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। त्याचा तपास सुरू आहे। तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल। धन्यवाद सर।